करण्याकरता आमची आई जाते, आमच्या महिला वर्ग जातात. आता तिथं गेल्यानंतर मला सांगावं लागतं का की रानात गेल्यानंतर काय काम करायचे, तिथून शिकवलं जातं का? नाही. तिथं तुम्ही पाऊल टाकला, आपलं घमेलं बाजूला ठेवलं, ऑटोमॅटिक मायबापू घमेलातलं खुरपं हातात येतं आणि रानात काय करायचे ते काम आमचं चालू होतं. सांगावं लागलं का महिला वर्ग? सांगावं लागलं का? ताटावरती बसला, जेवण पूर्ण झालं, ताटावर बसला, मुखामध्ये घाला रे आणि दातानी चावा रे. सांगावं लागेल का महाराज? नाही ना. आम्ही ताटावर बसलो की पुढे काय करायचे हे आमची इंद्रिय जागृत होतात आणि आमची इंद्रिय बरोबर काम करायला सुरुवात करतात. गादीवरती उभं राहिलो की सांगावं लागतं का महाराज पांढरा ड्रेस घातलाय ना, तुम्ही कीर्तनकार आहात, आता कीर्तन करायचे, आता रामकृष्णारी म्हणा. सांगावं लागलं का महाराज? नाही. त्या माय पुढे उभं राहिलं की त्यांना माहितीये आपल्या आवाजाला, आपल्या घशाला काय सेवा आहे. रामकृष्णारी कुठं म्हणायचे, विना कधी ते घेणार, हातामध्ये विना घ्यायचे. सांगावं लागत नाही, त्या इंद्रियांना वळण लागलेलं आहे. तसं तुकोबराय सांगतात, भक्ती इतकी सोपी आहे ना की तुम्ही फक्त इंद्रियांना योग्य वळण लावा आणि त्या इंद्रियांना सांगा की आम्हाला हे करायचंय. तुम्ही चुकीच्या मार्गाने गेला तर माईबापू इंद्रिय चुकीचंच काम करणार, परंतु आपला मालक जर माईबापू शाबूत असेल, घराचा कर्ता पुरुष जर माईबापू दणकट असेल ना, तर कुणाचा घास नाही घरामध्ये एखादं चुकीचं वागणं मिळेल. ठीक आहे ना महाराज? पण घरातला कर्ता पुरुष जर माईबापू डळमळीत असेल, त्याला जर लोक कंट्रोल मध्ये ठेवता येत नसतील तर माईबाप घरातली परिस्थिती सुद्धा बदलत असते. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं की इंद्रियांना योग्य वळण लावण्याचं कार्य हे तुमच्या हातामध्ये आहे. म्हणून